नाही, पहिल्यांदा पाण्याचं भांड रिकामं करावं लागेल, तेव्हा त्यात दूध टाकावं लागेल, असा तो भाग. तसं पहिल्यांदा हे जे चित्तामध्ये विषयाची आसक्ती आहे, याचे संताप निर्माण झालेला आहे, चिंता निर्माण झालेली आहे, दुःख निर्माण झालेलं आहे, या दुःखातून आपल्याला पहिल्यांदा अनुताप निर्माण होणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत विषयासक्तीचा संताप निर्माण होत नाही तोपर्यंत अनुताप निर्माण होत नाही. आणि अनुताप निर्माण झाल्याशिवाय पाप निवृत्ती होत नाही, आणि पाप निवृत्ती झाल्याशिवाय वैराग्य नाही, वैराग्याशिवाय भगवंताची भक्ती नाही, भगवंताच्या भक्तीशिवाय कृपा नाही. अशी संगती आहे. आणि याचा सर्व विचार आपल्याला प्रमाण युक्ती प्रयुक्तीने दृष्टांताने संयुक्तिक याने आपल्याला तपशीलवार याचा विचार आपल्याला काय करायचा आहे. सर्वात महत्त्वाचं पहिल्यांदा अनुताप. नाथ महाराज म्हणतात, हा अनुताप जर आपल्या जीवनामध्ये निर्माण झाला नाही तर आपलं जीवन होऊ शकत नाही. अनुतापान जर निर्माण झाला तर आपल्याकडनं या अगोदर कितीही दोष घडलेले असू द्या, कितीही पाप घडलेली असू द्या, कितीही आपल्याकडनं चुका घडलेल्या असू द्या, केलेल्या चुकीचा जर आपण पश्चाताप केला, आपण अनुताप जर केला, तर मागचे केलेले दोष सर्वेचे सर्वे आपोआप त्या अनुतापानेच धुतल्या जातात. नाथ महाराजांचा अभंग आहे. नाथ महाराज म्हणतात, अनुतापे दोष जायन लागता निमिष, एक निमिष सुद्धा लागत नाही, परी तो राहे विसावला आदि अवसानी भला. पण तो आपला अनुताप जो निर्माण झाला, नाही तर लोकांना अनुताप निर्माण होतो, त्याला जुनी लोक स्मशानी वैराग्य म्हणायचं. एखादा तरुण मुलगा गावातला कोणाचा मरून आहे, श्रीमंताचा मुलगा, तरुण मुलगा मेला, प्रारब्धानं त्याचं मरण आलं, तो मेला, सर्व गावाला हळहळ वाटते. आणि तो मेल्यानंतर रस्त्यानं चालत असताना लोक म्हणतात, का हो, काय खरं आहे माणसाचं, जीवन म्हणजे पाण्याचा बुडबुड आहे, आता होता आता गेला, आपणही केव्हा जाणार काय सांगता येते. सर्वांना एकदा एक दिवस इथं यायचंच आहे. इथं म्हणजे कुठं, मुक्ताईजवळ नाही, हा विषय प्रेत यात्रेतला स्मशानभूमीतला आहे. लोक असा विचार करत राहतात, आणि करता करता असे गेल्यानंतर कुठपर्यंत वर काही खरं नाही बा. जोपर्यंत आपला आहे ना, तोपर्यंत आयुष्य आहे, तोपर्यंत माणसानं चांगलं कर्म करून घ्यावा. अशी माणसाच्या आता त्यांच्या गोष्टी ऐकल्यानंतर असं वाटते उद्धवराव, की हे आताच काय आळंदी काशी गाठता काय, आताच आळंदीला जाता का काशीला निघून जातात वैराग्य झालं तर संन्यास घ्यायला. पण काही नाही, प्रेत यात्रेहून आले, आंघोळ केले, आणि पत्नीनं गरम गरम चहाचा कप दिला की त्या गरम चहाच्या कपामध्ये सर्व वैराग्य जळ. याला काय अनुताप म्हणतात, याला काय वैराग्य नाही. तर या तो झालेला अनुताप जो आहे तो विसावला पाहिजे, तो स्थिर झाला पाहिजे. त्याचा पुन्हा पुन्हा वारंवार मनामध्ये केलेल्या दोषाचा अनुताप, माणसाला पश्चाताप आला पाहिजे. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात, परी तो राहे विसावला आदि अवसानी भला. सुरुवातीला आणि शेवटपर्यंत तो अनुताप टिकून राहिला पाहिजे. आणि केलेल्या दोषांचं प्रायश्चित्त खरं तेच आहे. अनुताप निर्माण होणे हाच खऱ्या जीवनातला प्रायश्चित्त आहे. दुसरं प्रायश्चित्त घेण्याची गरज नाही. हेची प्रायश्चित्त अनुतापी नाय चित्त. चित्त अनुतापामध्ये न्हावून निघणं, चित्त अनुतापामध्ये बुडून जाणं, हेच एक खऱ्या प्रकारचं श्रेष्ठ प्रायश्चित्त आहे. तुकोबरा माफ करा अभंग हा तुकोबरायांचा आहे. नाथ महाराजांचा विचार सुद्धा मी आपल्याला सांगतो. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे पापा शिवो नये अनुतापा. तुकोबराय म्हणतात की अनुतापा शिवू नये, म्हणजे पाप अनुतापाच्या शिवेत सुद्धा जाऊ शकत. अनुताप निर्माण झाला की पाप पडून जातात, जळून जातात, असं तुकोबरायांचं मत आहे. तुकोबराय पुन्हा म्हणतात, कोठे राहतील पापे जाळली हो अनुतापे. तुकोबराय म्हणतात, पाप राहूच शकत नाही. अनुताप निर्माण झाला, अग्नी निर्माण झाला की लाकडं शिल्लक राहतात. अग्नी प्रगट झाल्यानंतर नाही, तो सर्व जाळून, तो वाळलेलेच नाही, ओले सुद्धा जाळून टाकतो अग्नी. तसं पाप एकदा अनुताप निर्माण झाला की अनुताप अग्नीमध्ये ही सर्वची सर्व पापे जळून भस्म होऊन जातात. तुकोबरा अजून म्हणतात, अनुतापे झाला झाडा
प्रारब्धाचा केला तोडा. जेवढं प्रारब्ध होतं ते प्रारब्ध सर्व अनुतापानं निघून जातं. म्हणून तुकोबाराय संदेश देतात माणसाला नाटाच्या अभंगातून. नाये अनुतापे पांगरे दशा दिशा स्वेद निगोदे अवघी आशा होशील मागे होतासी तैसा. तुका म्हणे दशा भोगी वैराग्य सावळे रूप ल्यावे अंगा सावळे रूप ल्यावे डोळा 6 मेळा. तुकोबराय सुंदर सांगतात की नाही अनुतापी पांघरे दिशा. बाबा या अनुताप रूपी तीर्थामध्ये स्नान कर. या अनुताप रूपी तीर्थामध्ये स्नान केल्याबरोबर काय म्हणतं, स्वेद निगुदे अवघी आशा. अंतकरणातली आशा समाप्त होऊन मग काय होईल, तुका म्हणे होता धीत होता चित्तैसा. जसा अगोदर होता तसा. अगोदर कसा होता, अगोदर म्हणजे ब्रह्म होता ना, परब्रह्म होता, आनंद स्वरूप होता, स्वातंत्र्य होता, ज्ञानी होता, अमर होता. त्याप्रमाणे तसाच तू जर अनुतापामधून जर तू साधनेला लागला तर जसा ब्रह्मरूप होशील. अशा प्रकारे सांगतात. त्यानंतर नाथ महाराजांचे अभंग, नाथ महाराज सुद्धा अभंग म्हणतात. अनुतापाविन नाथ महाराजांचे तर अभंगच आहेत. या अनुतापावर 2-4 अभंग आहेत, पण एवढे काही सांगणार नाही. थोडे आपल्याला फक्त याच्या पुराव्या दाखल आपल्याला बोलायचं आहे. तुकोनाथ महाराज म्हणतात की हा अनुताप जोपर्यंत माणसाच्या मनात निर्माण होत नाही तोपर्यंत माणसाला ब्रह्मज्ञान निर्माणच होत नाही. ब्रह्मज्ञान प्राप्त होण्याचं स्वप्नच पाहू नये. आपल्या मनात जर अनुताप पश्चाताप केलेल्या दोषाचा जर आपल्याला जर पश्चाताप होत नसेल तर ब्रह्मज्ञानाचा आपण स्वप्न सुद्धा पाहू नये. नाथ महाराज म्हणतात अनुतापाविन मोहि कदा ब्रह्मज्ञान हे तो मागतील मागिल राहाटी अनुताप व्हावा पोटी. अनुतापा वाचून कवन तरलासी जान अनुताप पोटी वाया बोलू नये गोठी. अनुतापा वाचुनी जान नाही नाही ब्रह्मज्ञान. एका जनार्दनी अनुताप होता निवारे त्रिविध ताप हे तो मागील राहाटी अनुताप व्हावा पोटी. बाबा अनुताप आपल्यामध्ये झालाच पाहिजे, त्याच्याशिवाय ब्रह्मज्ञान होणार नाही. अनुतापाशिवाय कोणी तरू शकत नाही. म्हणजे नाथ महाराजांनी अन्वय व्यतिरेक दोन्ही भाषेतून आपल्याला हा अनुताप निर्माण म्हणजे याचा एवढ्या व्याख्यान चिंतनाच्या मागचा एकच प्रयास आहे, एकच भाव आहे की आपल्या मनामध्ये आजपर्यंत ज्या चुका घडत आल्या, मी केल्याच म्हणतो नाही, प्रत्येक चूक मनुष्य करतोच अशी नाही. काही चुका करतो, काही चुका घडत असतात. केलेल्या आणि घडलेल्या चुकांचा जर पश्चाताप आपल्याला होत नसेल तर आपल्यासारखा मूर्ख दुसरा कोणी नाही. कारण झालेली चूक जर कळाली तर आपल्याला ती दुरुस्त होण्याची शक्यता असते. याच्या पुढचा मुद्दा, झालेली चूक जर आपल्या लक्षात येत नसेल, दुसऱ्याने जर सांगितली, ते मान्य करून जर ती चूक आता पुन्हा होऊ नये अशी प्रतिज्ञा करून तसे प्रयत्न केले तर तो मनुष्य त्याच्या चुका दुरुस्त होऊन तो आपल्या योग्य अवस्थेला, आपल्या उचित ठिकाणाला जाण्याची शक्यता असते. आणि जर आपल्या चुका आपल्याला कळतच नाही, कोणी सांगितलेलं तेही मानायला तयार नाही, तर त्या माणसाची उन्नती त्याने कधीच चिंतू नये. त्याची उन्नती कधी होतच नाही. कारण तो स्वतःच्या पायावर दगड मारून घेत आहे. त्याला आपण काय करतोय हे सुद्धा कळत नाही. याला मूढातला अभिमान म्हणतात. त्या मूढातल्या अभिमान, अज्ञानातला अभिमान जर असो, त्याला स्वतःच्या कल्याणाची सुद्धा कदर, स्वतःविषयीची सुद्धा कीव येत नाही. आणि म्हणून या अनुतापाशिवाय आपण तरुण जाऊ शकत नाही. अनुताप हा अतिशय महत्वाचा आहे. अनुतापा वाचूनी जाणं नाही नाही ब्रह्मज्ञान. नाथ महाराज म्हणतात भेटूच शकत नाही अनुतापाशिवाय ब्रह्मज्ञान. आणि म्हणून
ज्या प्रकारे ते ब्रह्मज्ञान जर प्राप्त झालं तर अनुताप जर माणसाच्या मनात निर्माण झाला तर त्या अनुतापातून निवारे त्रिविध ताप, त्रिविध ताप म्हणजे आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक अशा प्रकारचे 3 ताप. या तिन्ही तापाच्या व्याख्या आता वाढून पुन्हा आपला घड्याळचा ताप वाढवा असं मला वाटत नाही, कारण तो सरकन पुढे सरकून जातो. मुख्य विषय आपला बाजूला, तो पुढे विषय येणार आहेच. तर असा त्या जे त्रिविध तापाचे त्रिविध ताप सर्वे निघून जातात. कशाने? अनुतापाने. आणि म्हणून असा अनुताप अतिशय महत्वाचा आहे. नामदेव महाराज सुद्धा एका ठिकाणी सांगतात, नामदेव महाराज म्हणतात, बाबा हा अनुताप जर निर्माण झाला नाही तर संचिताची होळी होत नाही. म्हणून अनुताप होणं अतिशय महत्वाचं आहे. व्यतिरेकातून नाथ महाराज सांगतात की अनुताप नित्य नाही कदा काळी, मग संचिताची होळी कैसी होय. संचिताची होळी कैसी होय? अनुतापच नसला. मी म्हणतो आपण काळी पेट गॅसचं बटन सुरू केलं, त्याला काळीच लावली नाही किंवा लायटरच लावलं नाही, पेटेल काय? नाही. तसा अनुतापच निर्माण झाला नाही तर संचित जळेल कसं? तुम्हाला जर संचित जाळायचं असेल तर त्याच्यासाठी अनुताप होणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि तो अनुताप अतिशय कठीण, तो अनुताप जीवनामध्ये प्राप्त होणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तो अनुताप कशासाठी, कशा पद्धतीनं प्राप्त होईल यासाठी त्या अनुतापाच्या दृष्टिकोनातून पुन्हा फलश्रुती सांगत असताना विचार असा केला गेला की ऐसे जे पाप रूप दीर्घ दोषी वज्रलेप. ज्ञानोबाराय सांगतात आता, ऐसे जे पाप रूप दीर्घ दोषी वज्रलेप, तयासी प्रायचित्त अनुताप उद्भवता पाहे. नाही, ज्ञानेश्वरीतली ओवी नाही. ऐसे जे पापरूप दीर्घ दोष वज्रलेप, तयासी प्रायश्चित्त अनुताप उद्भवता पाहे. दासबोध समर्थांनी सांगितलं दासबोधामध्ये, ऐसे अनुताप, या अनुतापाने ऐसे जे पापरूप म्हणजे पापाचे प्रकार समर्थांनी दासबोधात सांगितले. त्या दासबोधामध्ये म्हणजे 5वं दशक आहे, याच्यामध्ये त्या दशकामध्ये 5व्या दशकामध्ये नाथ महाराज समर्थांनी काही पापाचे प्रकार सांगितले. आणि ते पाप जे आहेत ते पाप नाथ म्हणतात दीर्घ दोषी वज्रलेप. अनंत पाप जे घडलेले आहे, नुसते पाप नाही, पाप करून त्याचं वज्रलेप झालेला आहे. आता पाप आणि त्या पापाला वज्रलेप ह्याचा विचार काय आहे? तर याचा विचार असा आहे, आपण इतर ठिकाणी जिथं आहे त्या ठिकाणावर केलेली पाप ही सामान्य पाप, महापाप हे असू द्या, हे पापांना प्रायश्चित्त करून एखाद्या वेळेस जातात. परंतु हेच पाप जर तुम्ही इथं या क्षेत्रावर करताना तीर्थक्षेत्रावर जर केले तर त्याला वज्रलेप प्राप्त होतो. आणि वज्रलेप झाला की ते कोणाच्या बापाच्यानं पाप धुतल्या जात नाही. अन्यक्षत्रे कृतं पापम तीर्थक्षेत्रे विनश्यति, तीर्थक्षेत्रे कृतं पापम वज्रलेपो भविष्यति. शास्त्राने काय सांगितलं? अन्य क्षत्रे कृतं पापम तीर्थक्षेत्रे विनश्यति, म्हणजे इतर ठिकाणी केलेले पाप तीर्थक्षेत्रावर जर जाऊन तीर्थयात्रा जर केली तर तीर्थक्षेत्रावर काय होतात? धुतल्या जातात. म्हणून तर लोक तीर्थावर जातात. गंगेवर गर्दी कशासाठी आहे? त्याच्यासाठीच आहे. पाप केलेले आहेत ते पाप धुण्याच्यासाठी, आपले अनेक जन्मातले पाप ते पाप धुण्यासाठी गंगेवर गर्दी आहे. तीर्थक्षेत्रात जावं, तीर्थयात्रा करावी. ते केल्याने तीर्थाटन केल्यानं ब्रह्मज्ञान होतं. तीर्थज्ञान याच्या आपल्याला आपले अंतःकरण शुद्धी होते. आपले जे पाप आहे ते धुतल्या जातात. पण त्या तीर्थावर गेल्यानंतर जर तिथं जर पाप केले तर वज्रलेप भविष्यती, ते पाप जात. म्हणून तीर्थावर आल्यानंतर तीर्थाचा जो विधी आहे ना, ज्या क्षेत्राचा जो विधी सांगितला शास्त्राने त्या विधीप्रमाणेच त्या क्षेत्रावर राहिलं पाहिजे. नाही तर त्या विधीचं जर उल्लंघन झालं तर आपल्याला ते पापाचं पाप तर घडतं, पण ते पाप म्हणजे अक्षय पाप होतं. जसं अक्षय पुण्य प्राप्त होतं ना तीर्थावर, तसं अक्षय पाप तयार होतं ते पाप. म्हणून तीर्थावर पाप करू नये, पापाची वासना सुद्धा धरू नये. परंतु आता काही लोक करतात ते त्यांचं पापच आडवं आलं म्हणावं.
याचा अर्थ का तीर्थावर गेल्यानंतर सुद्धा पाप करतात याचं कारण काय आहे की तीर्थाला निघत असताना अनुतापयुक्त निघाले नाही. तीर्था निघती उदंडे त्यांची घराकडे तोंडे. म्हणून पंढरीला जात असताना तुकोबरा सांगतात विषय गुंडोनी पसारा धाव घ्या रे पंढरपुरा. पंढरपूरला जायचं असेल तर पहिल्यांदा विषयाचा गुंडाळा करा, म्हणजेच विषयाविषयीचा अनुताप, विषयाविषयीचं वैराग्य मनामध्ये निर्माण करा, आसक्ती सोडा आणि पंढरपूरला क्षेत्राला जा. आणि असे वज्र ते क्षेत्रामध्ये तीर्थक्षेत्रामध्ये घडलेले जे पाप आहेत असे जरी असले तरी त्यालाही प्रायश्चित्त जर काही असेल तर त्याला सुद्धा प्रायश्चित्त समर्थ सांगतात. तयासे प्रायचित्त अनुताप उद्भवता आहे. म्हणजे प्रायश्चित्त उद्भवता तयासी अनुताप उद्भवता तयासी प्रायश्चित्त आहे. म्हणजे तिथं जर गेलं तर त्याला सुद्धा प्रायश्चित्त अनुताप जर केला तर ते प्रायश्चित्त घडतं. समर्थांनी पुढे सांगितलं जयासी नाही अनुताप हेची एक पूर्व पाप क्षणाक्षणा विक्षेप पारमार्थिक पराधिकपणे. मी मगाशी बोललो ना तीर्थाला गेल्यानंतर सुद्धा पाप घडतात का तर नाथ म्हणतात समर्थ म्हणतात जयासी नाही अनुताप हेची एक पूर्व पाप. ज्याला अनुताप निर्माण होत नाही हे त्याचं एक काय आहे पापच आहे. पाप असेल तर त्यालाही अनुताप होत नाही आणि अनुताप निर्माण झाला तर पाप जात नाही, असा प्रकारचा विचार आहे. आणि म्हणून क्रियेविन शब्द ज्ञान समर्थ सांगतात क्रियेविन शब्द ज्ञान तया मानिती सज्जन म्हणून देव प्रसन्न अनुतापे करावा. समर्थ सांगतात की बाबा क्रियेविन शब्दज्ञान, नुसतं शब्दज्ञान झालेलं असेल ब्रह्मज्ञान झालेलं असेल तर ते शब्दज्ञान ब्रह्मज्ञान, नुसती क्रिया नसेल, नुसतं बोलणं काय उपयोगाचं. नुसतं बोलता वाटे सोपे करणे करता टीर कापे. आता टीर शब्दाचा अर्थ सांगूच का उघड. तुकोबरा म्हणतात एवढं म्हणजे कर्म करत असताना माणसाचे हे होते, परंतु कर्म जसा म्हणून तुकोबरा म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आणि जे बोलतो जो करतो तो साधू समजावा. तुकोबरा संतांचं वर्णन करतात की जसं बोलतात त्याचप्रमाणे ते करून दाखवतात. तुकोबरांचा स्वतःविषयी सांगतात तुकोबराचं प्रमाण आहे. तुकोबरा म्हणतात जसे वाचा बोलू वेद नीती करू संती केले ते. संत कसे करतात तुका म्हणे तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. बोलूनी नाही. अजून एक प्रमाण सांगतो तुकोबरांच्या अवताराचं. तुकोबरा म्हणतात की आम्ही इथं आलो वैकुंठातून, इथं कशासाठी आलो, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे बोलाया. काय पाठ तुमचा बोलाया आहे काय बोलाय वर्ताया साच भावे वर्ताया. वर्ताया म्हणजे आचरण करायला जे ऋषींनी सांगितलं संतांनी सांगितलं जे आपलं पाठ आहे वाङ्मय आहे ते आपण बोलून नुसतं बोलून नाही तर आचरणातून दाखावं. कारण वक्ता किती बडबड करतो यापेक्षा श्रोत्यांचा समाजाचं लक्ष त्याच्या वक्तृत्वापेक्षा तो वक्त्यापेक्षा वागतो कसा, तो वक्तो कसा याच्यापेक्षा वागतो कसा याला महत्त्व आहे. आणि त्याच्याकडे जास्त लोकांचं लक्ष असतं. आणि म्हणून आचरण फार म्हणून असा विचार आला आचार प्रबोधो धर्म प्रबोध धर्म. हा प्रबोधन जर करायचं असेल तर आचरणातून होतं बरं. विचार नुसत्या बोलण्यातून प्रबोधन होत नाही. आचरणशील म्हणून माणसाच्या समाजात त्या वक्त्यांचा बोलणं त्या वक्तृत्वाचा त्या वक्त्यांचा बोलण्याचा माणसावर परिणाम होतो की ज्यांच्या त्या वक्तृत्वाचा आचरणात आहे, जे आचरण करून सांगतात त्यांचा परिणाम माणसाच्या जीवनावर होतो. मनुस्मृतीमध्ये असा विचार आला भाऊ. मनुस्मृतीमध्ये भगवान म्हणून सांगतात की मनुष्य ज्यावेळेस 100% आचरण करतो, किती 100% आचरण करून लोकांना सांगतो त्यावेळेस समाज 10%
तसा वागण्याचा प्रयत्न करतो. आणि जे आचरण करतच नाही, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा. का हो तुम्ही गेले नाही? नाही, तुकोबारांनी सांगले पंढरीसी जा रे, तुम्ही जा, आम्ही घरी बसतो. आमचे जुने कीर्तनकार होते एक आहे अजून ते, अरे ती आलबत्या ते म्हणायचे, अरे ती आलबत्या लोकांना सांगतो पंढरपूरला जाण, तू घरी काय भाकरी मोडतो का नुसत्या. अशांचं कोणी ऐकत नाही. परंतु एखादा जर सतत नित्याने वारी करणारा असेल, त्यानं नुसतं सहज म्हणू द्या, का हो चालान वारीला यंदा महाराज खूप कळचण, अरे होऊन जाईल, बस त्याने तयारीच केली समजा. हा परिणाम कशाचा? आचरणाचा. आणि आपल्या परिसरात ह्या परंपरा अतिशय या परंपरेतल्या सत्पुरुषांनी आपलं जीवन समाजाकरता परमार्थाकरता वाहून टाकलं. तुम्ही पहा, झेंडूजी महाराज परंपरेतली ही सर्व आपली मंडळी, झेंडूजी महाराज, धनजी महाराज, नागोजी महाराज, तोताराम महाराज, झेंडूला महाराज, राजाराम महाराज शास्त्री यांनी सर्व जीवन इकडे वराडामध्ये आपल्या मुकुंद महाराज, मोतीराम महाराज, काशीराम महाराज, यादव महाराजांपर्यंत, आता रमेश महाराज चालतात तिकडे खानदेशमध्ये, हरिभक्त पारायण गुरुवर्य रमेश, तिकडे गुरुवर्य भरत महाराज चालतात, इकडे गुरुवारी रमेश महाराज चालतात, इकडे आपली सखाराम महाराजांची परंपरा, नागोजी महाराज, झेंडूजी महाराज, धनजी महाराज, नागोजी महाराज, पुढे सखाराम महाराज. आता ती परंपरा अजून सुद्धा चालते. या लोकांनी परंपरेकरता जीवन वाहलं हो का? यांना संसार नव्हता का? प्रपंच नव्हता का? परंतु एवढं. आणि म्हणून आज तुम्ही विचार करा, 200, 250, 300 वर्षामध्ये, 250, पावणे 300 वर्षामध्ये या परंपरेच्या माध्यमातून किती लोकांना वाऱ्या घडल्या असतील, किती लोकांना. ओ मागचं इतिहास जाऊ द्या, पण आपल्या समोरच्या गोष्टी आहेत की ज्यांना उठल्या लागत होती. काय आणलं लक्षात? उठल्या ज्यांना बाटली लागत होती, रस्सीची न लस्सीची नाही, मद्याची लागत होती, त्याच्या पेल्याशिवाय त्यांना समाधान. आज दिंडीच्या माध्यमातून आज कट्टर मुक्ताईचे महिन्याचे वारकरी झाले. भाऊ नाव घेऊन गाव घेऊन सांगेल मी, पण याच्यावर एकदम याच्यात वैयक्तिक विचारलं तर सांगेल, असं जनरल व्यासपीठावरून नाव घेता येत नाही, काही मर्यादा असतात. म्हणजे असे या परंपरांचे एवढे या सत्पुरुषांनी काय ऐकलं? समाज यांच्या मागे आज एवढे वर्ष दीर्घकाल टिकवलं झाला तरीही या संप्रदायातल्या दिंड्या वाढत आहेत, वारकरी वाढत आहेत. किती आघात आले, किती संप्रदायांचे आघात आले, तरी चालू आहे. का? आचार प्रबोधो धर्म, प्रबोध धर्म. हा आचार हा प्रबोधाचा परमधर्म आहे. आणि म्हणून या आचारातून प्रबोधन होतं. मला काय सांगायचं, नुसतं नाथ महाराज सांगतात की समर्थ सांगतात, नुसत्या बोलण्यानं चालत नाही, क्रियेविन बोल शब्द ज्ञान. ते शब्द ज्ञानाला महत्त्व जर यावं लागत असेल तर क्रिया पाहिजे, आचरणात पाहिजे. आणि तया मानिती सज्जन, जो बोलत असेल तसा चालत असेल त्याला सज्जन मानतात. त्याला सज्जन मानतात. म्हणजे जे सज्जन आहेत ते त्यांच्या मताला ते नाही तर तुकोबराय म्हणतात, आणिक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा, तो शहाणा तो तिकडे 1.5 शहाणा. आमच्याकडे त्याचं चालत नाही, कारण इथं फक्त करणारा पाहिजे, इथं भक्ती करणारा पाहिजे, नुसतं बोलणारा. बळबळाचं काम नाही. आणि नुसत्या बोलण्यातून परमार्थ साधल्या जात नाही. उपनिषद सांगतं, नायम आत्मा प्रवचनेन लभ्य. नुसत्या बोलण्याने, प्रवचन म्हणजे विशिष्ट बोलण्यातून, वचन करण्यातून, बोलण्यातून, प्रवचनातून, नुसत्या बोलण्यातून परमात्मा प्राप्त होत नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ, हे तया कैसा दयाळ पावे हरी, किंवा गोपाळ पावे हरी, तो परमात्मा प्राप्त होत नाही. वाचाळपणा नुसता चालत नाही. वाचाळपणा संसारातलाही घ्या, आणि हाही नुसता क्रियेविन जर असेल, आचार नसताना नुसता विचार मांडत असेल, तर तो सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये स्वतःच्या जीवनात परिणाम देत नाही आणि लोकांच्या जीवनामध्ये त्याचा परिणाम होत नाही. आणि म्हणून ते आचार संतजन जे सज्जन आहेत, साधू मुनी आहेत, ते खरे जे आचरण करून बोलणाऱ्यालाच मान देत असतात, त्याला सज्जन मानतात. तेही सज्जन आहेत ते मानतात आणि त्याला सुद्धा सज्जन मानतात. आणि म्हणून देव प्रसन्न अनुतापे, म्हणूनच देव त्याच्यावर प्रसन्न होतो. का? अनुतापाने. आणि बोलणं आणि चालणं, बोलणं आणि वागणं, वचन आणि आचरण हे केव्हा साम्य होते? या साम्यता तेव्हा येते ज्यावेळेस अनुतापयुक्त अंतःकरण होतं तेव्हा.
ऐका ही साखळी आहे. अनुतापयुक्त अंतकरण, त्याच्यातून वचन, त्या वचनातून पुढे आचरण आणि त्याच्यातून मग परमात्म्याचं दर्शन. अशा प्रकारची साखळी, अशा प्रकारचे दर्शन आपल्याला होतं. म्हणून समर्थांनी सांगितलं अनुताप हा म्हणून देव प्रसन्न अनुतापे करावा. अनुतापानं परमात्म्याला प्राप्त करून घ्यावं, परमात्म्याकडे जाण्याचं फार मोठा हा अनुतापाचा एक पायंडा, एक अनुतापाची एक पायरी आहे, ही शिडी आहे, हा एक जिना आहे परमात्म्यापर्यंत जायचा. निळोबाराय एका गवळणीच्या मुखात शब्द घालतात. ते गवळण म्हणते, आमच्या जीवनामध्ये असेच अनेक दोष घडले, निज सुखाला सुद्धा आम्ही दुरावत गेलो, परंतु काय झालं ती गवळण आपला अनुभव सांगते. ऐसे जो जावली बहु अनुतापे बाळा, ऐसी जो जावली बहु अनुतापे बाळा, येथोनिया विकृतिया विषयांचा कंटाळा, येवोनिया विकृतिया विषयांचा कंटाळा, मनोभावे चिंतिता बा श्रीरंग सावळा, मनोभावे चिंतिता बा श्रीरंग सावळा. पावली निज स्थाना पुनरपी म्हणे निळावो, पावली निज स्थाना पुनरपी म्हणे निळावो, तैची पासोनिया विसरले निज सुखा, तैची पासोनिया विसरले निज सुखा. तिच्या जीवनात दोष घडले. ती गवळण होते, तैची पासोनिया विसरले निज सुख. निज सुख म्हणजे आत्मसुख. खरं जे सुख आहे त्या आत्मसुखाला, नित्यानंदाला मी विसरले. केव्हा? परमात्म्याचा, विषयाचा काय विषय या केला. पण काय झालं गंमत, ऐसे जो जावली बहु अनुतापे बाळा, ती जोजावून अनुतापाने जोजावली बोलायला लागली. अनुतापातून काय म्हणते, येऊनिया विकृती विषयाचा कंटाळा. विकृतीचा आणि विषयाचा तो काय आला आता, कंटाळा येणं हा एक काय आहे, अनुताप आहे. त्याचा परिणाम काय झाला जीवनात, त्याचा परिणाम असा झाला की पावली निज स्थाना पुनरपी म्हणे निळावो. अनुताप निर्माण झाला, ईशाचा कंटाळा आला, विकृतीचा कंटाळा आला. परमात्म्याचे चिंतन मनाभावातून मनाभावापासून केलं आणि त्याच्यामुळे गंमत काय झाली, पुनरपी पुन्हा काय झालं की त्या आपल्या निज स्थानाला म्हणजे मूळ स्वरूप जे होतं ते मूळ स्थूळ आपल्याला प्राप्त झालं. कशामुळं? केवळ अनुतापामुळे. नाथ महाराज सुद्धा निळोबाराय पुन्हा एका ठिकाणी सांगतात, जिही उच्चारिले अनुतापे नाम, त्याचे जन्म मरण निवारले, त्याचे जन्म मरण निवारले, त्याचे जन्म मरण निवारले. जिही उच्चारिले अनुतापे नाम, म्हणजे भगवंताचं नामस्मरण ज्यानं अनुतापयुक्त अंतकरणातून केलं त्याला जन्म मरण राहत नाही. आणि जन्म मरण मोक्षज्ञान ब्रह्मज्ञानाशिवाय मोक्षाशिवाय नाही, अशा प्रकारचा विचार आहे. नाथ महाराजांनी हाच विचार पुन्हा याचा सांगितला. अनुतापाचा विषय कशासाठी चालू आहे, अनुतापाचा लक्षात, ऐसे चिंतोनी अति गहन चतुरानन अनुतापी होत. अनुताप घडला आणि पुढे त्याच्या अनुतापातून त्याच्या जीवनात भक्ती केली. आता नाथांच्या ओव्या ऐका. मी तुम्ही म्हणाल नाथांचंच का सांगतो बा, मी पहिल्यांदा सांगितलं चतुश्लोकी भागवत नाथांचं आणि एकनाथी भागवत नाथांचंच, आणि म्हणून त्याच्यामुळे नाथांचाच हे सांगणार. योग असा आहे, योग असा आहे, भगवंत आणि भागवत सांगितलं, भागवताचं तत्वज्ञान सांगितलं उतार वयामध्ये उद्धवाला. इथं योग असा आहे, इथं सुद्धा भागवत सांगण्याचा योग, समोर उद्धव आहेच पण फरक असा आहे की तिथला उद्धव जसा अधिकारी होता तसा इथलाही उद्धव माझ्या समोर सुद्धा बसलेले हे उद्धवजी हे सुद्धा अधिकारी आहे. फक्त सांगणार भगवान कृष्ण नाही आणि नाथ महाराज नाही, एवढाच फरक आहे. परंतु ऐकून घेतात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. उद्धवजींना त्या अनुतापाचा विचार सांगत असताना नाथ महाराज सांगतात, एवढा अनिवार संताप
देह बुद्धी पासी महापाप, जानो निधरी जो अनुताप, विषयी अल्प गुंतेना. एकनाथी भागवतामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये नाथ महाराज सांगतात की एवढा अनिवार्य संताप, आता देहाविषयीचा देहबुद्धीतून ज्याला त्याला जीवनामध्ये जे दुःख प्राप्त झालं, अगोदरचा विषय असा आलेला आहे, त्या दुःख प्राप्तीतून त्याला संताप निर्माण झाला, अनिवार्य संताप, खूप संतापाला ताप आला आणि त्याच्यामुळे तो देहबुद्धी पासी महापाप. देहबुद्धी म्हटली रे म्हटली का पाप आले, मी म्हटलं आणि माझं म्हटलं की गुंता पडला, घोटाळा सर्व झाला. म्हणून ते देहबुद्धीजवळ सर्वचे सर्व पाप घडतात. आणि म्हणून जाणून निधरी जो अनुताप, जो अनुताप जाणून करतो की देहबुद्धीने पाप होतं, विषयाच्या सेवनाने पाप घडतं, विषयामध्ये सुख नाही आणि म्हणून त्याचं अनित्यत्व जाणून त्याच्याविषयीचा अनुताप निर्माण करतो, तो विषयी अल्प गुंतेना, तो थोडा सुद्धा विषयामध्ये गुंतून राहत नाही अनुतापाने. आणि अनुतापाचा विचार सांगत असताना 8व्या अध्यायामध्ये पुन्हा असा विचार आला, अनुताप नाही जासी विवेक नुपजे मानसी, तो संसाराची आंदणी दासी आशा पासी बांधिला. नाथ महाराज म्हणतात अनुताप नुपजे, अनुताप नाही जासी, ज्याला अनुताप निर्माण होत नाही त्याला विवेक नुपजे मानसी, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये विवेक निर्माण होत नाही. विवेकाची व्याख्या सुद्धा आपण मागे विचार केलेला आहे. नासतो विद्यते भाव न विद्यते स्वतः, या श्लोकाचं चिंतन करत असताना आपण मागे विवेक ब्रह्मदेवाला निर्माण झाला नाही त्यावेळेस विवेकावरचं चिंतन आपण केलेलं आहे. आणि आपण भाग्यवान आहात, आपल्याला सर्व स्मरण राहतं असं मग गृहीत धरतो आणि पुढे चालतो. आता विवेकाची व्याख्या आता पुन्हा सांगत नाही, तर असा जो विवेक आहे तो विवेक अंतकरणामध्ये जागृत होत नाही. सार काय असार काय, सत्य काय असत्य काय, खोटं काय खरं काय, ग्राह्य काय आणि त्याज्य काय, याचा विचार ज्याच्या ठिकाणी येत नाही तो विचार त्याच्या ठिकाणी येऊच शकत नाही. कोणाच्या? ज्याच्या ठिकाणी अनुताप नाही. मग गंमत काय होते, तो संसाराची आंधणी दासी. आता काय माहिती काय, पूर्वीच्या काळामध्ये दास दासी आंदन द्यायचे, अजून बी आंदन द्यायचं आहे, परंतु आता लोकांचा दीर्घ शहाणेपणा किंवा अभिमान म्हणा संपत्तीचा, पत्रिकेवरच लिहिलेलं असतं वस्तू रूपात आंदन आणू भेट आणू नये. पैसे कशाला पाहिजेत मग, भिकारचोट म्हणजे पैसे वस्तूचं हे नको, पैसे कशाला, पैसे आणू नये सांगा. आपली भेट हाच आदर, परंतु बाबा वस्तू भेट देणं ते आंदन देणं एक प्रेमाचं प्रतीक आहे. प्रेम काय नुसतं यानं दाखवता येत नाही, नुसत्या बोलण्यातून प्रेम दाखवता येत नाही, त्याच्यासाठी ते कोणाकडे क्रियेतून माध्यमातून प्रगट व्हावं लागतं. ते प्रेमाची वस्तू, प्रेमाची भेट असते, स्वीकारली पाहिजे, ती कशी असो, ती दिलेली कशी असतो. असं तो विकृतपणा याच्यातला आहे, मला तो नाही सांगायचा. तर आंदन दिलं जात होतं, ते कसं, आणि आंदन दिल्यानंतर समजा एखाद्या मुलीला लग्नामध्ये आंदन दिलं तर ती वस्तू कोणाची झाली, आता त्याची झाली. पूर्वीच्या काळामध्ये दास दासी द्यायच्या, एकदा ती दासी आंदन म्हणून दिली का ती जिला आंदन म्हणून दिली त्याने जे म्हटलं ते त्याला करावं लागतं. आणि तिची सुद्धा मान्यता हेच होते की आपली मालकीन हीच आहे. तसा हा ज्याच्या चित्तात अनुताप नाही त्याला विचार सुचतच नाही, आणि विचार सुचत नसल्यामुळे तो संसाराचे आंदणीदासी, म्हणजे संसाराला दत्तकच दिला समजा, संसाराचं ते आंदनच आहे. मग संसार मग आपल्या मताप्रमाणे त्याला नाचवतो. अशा प्रकारे नाथ महाराज म्हणतात की आशा पाशी बांधीची, मग त्याच्या मनामध्ये नुसत्या आशा आणि आशेचं बंधन, आशेचे बांधिले तुका म्हणे वाया गेले. ज्यांना आशेचं बंधन झालं ते बांधून गेले. आपण कशात बंधनात आहे की कसं आहे, ज्याचं त्यानं सगळे एकाच माळीचे मणी आहे, मनात म्हणून घ्या ह्या गोष्टी फक्त. अशा प्रकारे आशेपाशेनं, कारण अनुताप नाही ना आपल्याकडे सुद्धा, असा अनुताप आणि असा जर अनुतापाची स्थिती जर झाली तर त्याचे भोग जे आहेत, त्याचे विषयाचे आहेत, त्याचा सर्व क्षय, त्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. नाथ महाराज सांगतात ऐस्या अनुताप स्थिती
तात्काळ भोग क्षया जाती, तो जन्म पावे महामती, माझी भक्ती माझी भक्ती जे गृही. नाथ महाराजांनी हा 11व्या अध्यायामध्ये विचार सांगितला. भक्ती निर्माण होते कुठं? माझा विषय आता इथून मी जवळजवळ थोडा ना याच्या ओवीच्या माझ्या पुढच्या विषयाकडे मी वळत येतो आहे आता. म्हणजे अनुताप निर्माण झाल्यानंतर, अनुताप नसला तर माणसाची अवस्था काय होते, आणि अनुताप झाला तर माणसाची अवस्था काय होते, जीवनात फायदा काय होतो आणि नसला तर तोटा काय होतो, असा विचार करता करता नाथ महाराज सांगतात, ऐशिया अनुताप स्थिती, तात्काळ भोग क्षया जाती, तो जन्म पावे महामती, माझी भक्ती जी गृही. ज्याच्या मनामध्ये अनुताप निर्माण झाला त्याचे सर्वचे सर्व दोष, पाप आणि भोग जे आहे ते भोग सर्व प्रारब्ध त्याचं काय होतं, क्षय होतं, नाश पावतं, आणि अनुतापानेच त्याच्या घरामध्ये भक्तीचा उदय होतो. भक्ती त्याच्या घरामध्ये जन्माला येते, आणि त्या भक्तीतून जन्माला आल्यानंतर जर झालाच नाही समजा अनुताप, तर नाथ महाराज नुपजेची अनुताप जान, न करीची श्रवण मनन, आदरेन साधीची साधन, त्यासी ब्रह्मज्ञान न व्हेची. नाथ महाराज म्हणतात, न करता अनुताप न नुपजेची अनुताप जाण. जर समजा आपल्या मनात अनुताप संसाराविषयीचं वैराग्यच निर्माण होत नसेल तर आपल्याला श्रवण घडत नाही. आता बरीचशी मंडळी भेटली, आज आपल्याला भेटली, आणि एक दोन मंडळी म्हणजे काही मंडळी फोनवर सुद्धा कॉन्टॅक्ट साधतात. आपली ही ऑनलाईन सेवा चालू आहे, ऑनलाईनवर सुद्धा चिंतन ऐकायला मिळतात. बरीच मंडळी आता लॉकडाऊनमध्ये येऊ शकत नाही, ते म्हणतात, महाराज आम्ही स्टेटसवर वाचतो, आज कितवा दिवस आहे हे पाहतो, पुन्हा जाहिरात आम्ही पुन्हा प्रवचनाचे वाचतो सुद्धा की महाराजांची प्रवचनं, रोजचे प्रवचन 8 ते 9 ऑनलाईन चालू आहे, यूट्यूबवर सुद्धा उपलब्ध आहे. आम्हाला माहिती आहे, पण काय करणार, वेळच नाही. श्रवण करायला ऐकायला वेळच नाही. लाईन गेली म्हणून काय असो. बस. तर अशा प्रकारे वेळ का नाही, तर ते वेळ नसल्याचं कारण नाथ महाराज सांगतात की बाबा फॅन लावता काय हो. तर तो अनुताप निर्माण झाल्याशिवाय आपल्याला श्रवण घडत नाही. अनुपजे अनुताप जान, न करीच श्रवण मनन. श्रवण घडत नाही का, तर अनुताप नाही. जर आपल्याला कशाचा आजाद आहे, आपल्याला टीव्ही चालू आहे ना, मग टीव्हीवरची सिरियल एवढी चांगली चालू आहे, हे सोडून मोबाईलवरचं प्रवचन कुठं ऐकता? प्रवचन केव्हाही ऐकता येईल, ऑनलाईन आहे आता ते नेट, केव्हा याच्यामध्ये आपल्याला ऐकता येईल. म्हणून असा अनुताप निर्माण होत नाही. म्हणून श्रोत मी माझे या प्रवचनाचाच विचार सांगतो असं नाही बरं. असा कृपया कोणीही गलत अर्थ गैरसमज करून घेऊ नये. कुठलीही गोष्ट गावामध्ये जरी कार्यक्रम असले, कुठलाही परमार्थ जर श्रवण करायचा म्हटला, तर ती कथा श्रवण करण्याकरता काय पाहिजे, अनुताप पाहिजे. घर सोडलं तर कीर्तनाला जाता येईल, नाही तर घरीच बायकोशी गप्पा मारत बसला, परंतु प्रवचनाला कीर्तनाला गावात सुद्धा जाता येईल का? हरिपाठाला जाता येईल का? नाही जाता येणार, कारण अनुताप निर्माण झाला नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात, आदरेन साधीच साधन, त्या ब्रह्मज्ञान नव्हेची. आणि जर श्रवण घडलं नाही तर मनन घडत नाही, आणि मनन घडलं नाही तर साधन घडत नाही, आणि साधन घडलं नाही तर ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही. अशी ही साखळी आहे. म्हणून पहिली पायरी श्रवण आहे. म्हणून याच्यामध्ये सांगितलं, उपनिषदामध्ये सुद्धा हीच साखळी सांगितली, हीच प्रक्रिया उपनिषदाने सांगितली. आत्मावारे द्रष्टव्या, श्रोतव्या, मंतव्या, निधी ध्यासितव्या. शास्त्र सांगतं, उपनिषद सांगतं की आत्मावारे द्रष्टव्या, त्याला जर पाहायचं असेल, श्रोतव्या, पहिल्यांदा काय करा, श्रवण करा.
नंतर मनन करा, निधिध्यासन करा, तत्वम पदार्थ संशोधन करा, मग परमात्म्याचं दर्शन होणार आहे. न साधीच साधन तयासी ब्रह्मज्ञान नव्हेची. 18व्या अध्यायामध्ये नाथाने हा विचार सांगितला. पुढे नाथ महाराज सांगतात की माझ्या ठाई अनुताप त्या नाही गा शुद्ध, त्या नाव गा शुद्ध तप, का हृदय चिंतिता चित स्वरूप, हे परम तप त्या माझी. मला वाटतं आपण थांबावं, काय वेळ झाली बहुतेक आपली बी. लाईन गेलेली, आपण 5 मिनिट थांबू. आज थोडं लवकर सोडू. आता अनुताप जर निर्माण झाला आणि अनुतापयुक्त जर भगवंताच्या ठिकाणी भजन जर घडलं तर त्या जमलं. भगवंताचं भजन जर घडलं तर त्या भजनातून काय होतं? शुद्ध तप. अनुतापयुक्त भगवंताची साधना करणे म्हणजेच खरं तप आहे. शास्त्रात काय सांगितलं? नाथ महाराज सांगतात की माझ्या ठाई अनुताप या नाव शुद्ध तप, म्हणजे भगवंताचं चिंतन करत करत जो अनुताप संसाराचा निर्माण झाला तर खऱ्या नावाचं तप, शुद्ध पवित्र तप तेच आहे. आणि आपण पाहिलं काल, तपेविन दैवत, दिदल्याविन प्राप्ती. म्हणजे दैव तपाशिवाय आपल्याला प्राप्ती, भगवंताचं दर्शन होत नाही ना. भगवंताने सुद्धा अगोदर आपल्या याच्यामध्ये सांगितलं होतं की तपाशिवाय परमात्म्याच्या प्राप्ती होणार नाही. काल परवा दिवशी आपण त्याचा विचार केला. आणि ते तप म्हणजे काय करायचं? तर नाथ महाराज सांगतात माझ्या ठाई अनुताप त्या नाव शुद्ध तप, हृदयी चिंतिता चित स्वरूप, हे परम तपतया माझी. नाथ महाराज म्हणतात की बाबा असं नाव माझ्या शुद्ध तप आहे. आणि का हृदयी चिंतिता निज स्वरूप, स्वतः आत्मचिंतन जर हृदयामध्ये परमात्म्याचं चिंतन जर करत असेल तर ते खरं श्रेष्ठ प्रकारचं तप आहे. आणि ते तप कशानं प्राप्त होते? अनुतापाने प्राप्त होतं. त्या तापाच्या याच्यासाठी नाथ महाराजांनी पुन्हा सांगितलं त्यागो निकामाची कामची. आता अनुताप म्हणजे कशापासून अनुताप करायचा? केव्हाचा ऐकून राहिलो, 1 तास होत आला की जोडजोड आता संप्रवचन संपायला 5-10 मिनिट टाइम आहे. तेवढ्यात तुम्ही अनुताप या अनुताप ऐकून संताप यायला लागला. हा अनुताप कशाचा? हा अनुताप नेमका कशाविषयीचा? तर तो अनुताप याचा विचारता, तो अनुतापाचा विचार सांगत असताना त्यागो निकामाची कामशक्ती, तैतापाची उत्तम गती, अखंड लागो माझी स्मृती, शुद्ध तप प्राप्ती या नाव. म्हणजे आपल्या अंतकरणात जी कामासक्ती आहे, विकाराची जी कामाची विषय भोगाची जी इच्छा आहे, लालसा आहे, ती लालसा त्याग करून त्या कामाची कामस्थिती जी आहे ते कामाचा तो त्याग करणं म्हणजे आसक्तीचा त्याग करणं, इच्छेचा त्याग करणं, हाच त्या विषयाचा त्याग करण्याची भावना निर्माण होणं. तर त्या विषयाच्या भोगातून आपल्याला जे दुःख प्राप्त झालं त्याचा खेद मनामध्ये वाटणं आणि त्यामुळे त्याचा त्याग घडणं, हेच खऱ्या प्रकारचं त्या तपाची खरी गती आहे. म्हणजे अनुतापातून पुन्हा आता काही मिळवण्याची इच्छा न होणं, इथून तपाला काय आहे? सुरुवात आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात की तई तपाची उत्तम गती, अखंड लागो माझी स्मृती, शुद्ध तप प्राप्ती या नाव. अखंड परमात्म्याचं चिंतन करत राहणे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद, उदंड गाती सततम कीर्तयन्तो माम, यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तस्य मां भक्त्या, नित्ययुक्ता उपासते. नित्ययुक्त होऊन उपासना करणारा जो आहे, हे एक प्रकारचं काय आहे? तप आहे. आणि हे शुद्ध तप त्याच्याकडे घडत असतं. कशामुळे? केवळ अनुतापामुळे. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात जर हृदयामध्ये हा अनुताप होत नसेल तर ते नुसतं वरवरचं बोलणं आहे. त्याला परमार्थ म्हणणं सुद्धा योग्य वाटत नाही. नाथ महाराज म्हणतात हृदयी नाही अनुताप वृत्ती,
वरी वरी शास्त्रोक्ती न जाता जाता लावू जाता शन माती नव्हे निश्चिती नाथ म्हणतात की नव्हे निवृत्ती पापाची. त्या वरवर नुसतं बोलणं, नुसतं शास्त्राचा विचार मांडत राहणं, परंतु चित्तात जर अनुताप नसेल, नुसतं बोलत असेल आणि त्याचं आचरण नसेल, चित्तातून जर ते नसेल, तर जसं लावू जाता शेण माती, नुसतं शेण वरून लावणं, माती लावणं जसं आहे, तसे त्याप्रमाणे पापाची निवृत्ती त्याच्या मनातली होत नाही केव्हा अनुताप नसेल तर. म्हणून नाथ महाराज म्हणतात की बाबा आता 20व्या अध्यायात, आता आपण आपल्या प्रवचनाच्या 20व्याकडे जातोय आणि 20व्या अध्यायामध्ये पुढे महाराजांनी जवळजवळ शेवटच्या त्या हे आल्या, तर नाथ महाराज म्हणतात की उद्धवा जेथ अनुताप नाही, उद्धवा जेथ अनुताप नाही, तेथ माझी कृपा नवे कही, कृपेचे वर्म हेची पाही, जै अनुताप देही अनुवार. परमार्थामध्ये परमार्थ करायचा असेल तर सर्वात महत्त्वाची कृपा आहे, परमात्म्याची कृपा. तशाशा परमार्थामध्ये कृपा, 4 प्रकारच्या कृपा शास्त्राने सांगितलेल्या आहे. देवकृपा आहे, ईश्वर कृपा आहे, सद्गुरु कृपा आहे, शास्त्र कृपा आहे आणि आत्मकृपा आहे. त्यामध्ये ईश्वर कृपा ह्या एकमेकाला पोषक आहेत, ह्या एकमेकावर अवलंबून आहेत. ईश्वराचे कृपेने नरदेह मिळणे ही ईश्वराची काय आहे, कृपा आहे. आणि आपल्याला नरदेह मिळाल्यानंतर या नरदेहामध्ये परमार्थ करण्याची भावना होणे, स्वतःचा उद्धाराची भावना होणे ही आत्मकृपा आहे. आपला उद्धार, आपलं चांगलं व्हावं असं मनापासून वाटून त्याच्यासाठी तसे सत्कर्म करत राहणं ही आपली कृपा आहे. तुकोबारांचे बंधू म्हणतात, मनोराजा एक देह पुरी असे नांद तू त्यासी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा केली आम्हावरी गा, मनवोनी आलो या देशा. ओ लॉकडाऊन असताना सुद्धा तुम्ही मंडळी वारीला आले का? आले का? आले का? तुम्हाला कामं नाही घरी? जेवढे येऊन गेले काय रिकामे होते? नाही. मनातेने कृपा केली आम्हा वर्गा, आपल्या मनाने आपल्यावर आपल्याला परमार्थ करण्याची वृत्ती आपल्याला दिली आणि म्हणून संकल्प आपला परमार्थाचा मनाने केला, म्हणून तर आपण आलो. मनोनी आलो या देशा, म्हणून परमार्थ करायला आपण लागलो. जर मनाची, ज्यांची मनाचा संकल्प नाही ते इकडे वळतात काय? नाही. त्यांना तर तिकडे हे मंदिर नाही आवडत, त्यांना चित्र मंदिर आवडतं, नाट्य मंदिर आवडतं, ते तिकडे जातात. तर असे मनाची कृपा होण्याकरता, मनाची कृपा आहे म्हणजे आत्मकृपा आहे. पुन्हा शास्त्र कृपा आहे, ज्याच्यातून परमात्मा कळतो आणि ज्यांच्यातून परमात्म्याचं दर्शन होतं, परमात्मा साक्षात कळतो, त्या संत कृपा आहे आणि परमात्मे ईश्वराची कृपा आहे. अशा प्रकारची कृपा, ईश्वर कृपा प्राप्त होण्याकरता नाथ महाराज सांगतात, भगवान सांगतात उद्धवजींना, उद्धवा ते अनुताप जेत अनुताप नाही, तेत माझी कृपा नव्हे कही, माझी कधीच कृपा होत नाही ज्याच्या जीवन. म्हणून ज्यांच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालं, वैकुंठवासी गुरुवर यादव महाराज नेहमी वाक्य सांगायचे, ते म्हणायचे, ज्याच्या जीवनात वैराग्य विषयाविषयीचं संसाराचं वैराग्य निर्माण झालं ना, त्याच्यावर निश्चित गुरुकृपा आहे आणि त्याच्यावर ईश्वराची कृपा आहे. ईश्वर कृपा आणि सद्गुरु कृपे विना माणसाला कळक वैराग्य ज्याला म्हणतात, ते वैराग्य त्याच्या जीवनामध्ये निर्माण होत नाही. नाही तर वरवरचं वैराग्य तर सर्वांना आहे ना. हो, विषय सेवन करताना माणसाला सेवन केल्यानंतर वैराग्य येतं, स्मशानामध्ये वैराग्य होतं, अनेक गोष्टीच्या प्रकाराच्या याच्यातून विषयाचं वैराग्य सांगतात. प्रवचनामध्ये, कीर्तनामध्ये माणसाला वैराग्य येतं नाही. बुवा, महाराजांनी सांगितलं, खरंच संसारामध्ये काही खरं नाही. पण कुठपर्यंत? मी स्मशानातलं सांगितलं, विषय सेवनानंतर सुद्धा वैराग्य माणसाला निर्माण होतं. आता कुठपर्यंत आपली स्थिती कशी माहिती आहे काय? ते रबर पाहिलं ना तुम्ही, रबर केवढं असते? 2 इंचाचं. लांबवलं तर 4 इंच आणि सोडून दिलं तर जसंच तसं आहे आपलं स्मशानातलं वैराग्य. स्मशानात तोपर्यंत तसं, प्रवचनात कीर्तनात आहेत नाही. खरंच आता असं वाटते घरी जाऊच नाही. पण कुठपर्यंत? प्रवचन संपलं
काव चालता नाही काय घरी संपतही नाही तर काव चालता नाही काय घरी का म्हणजे आपलं असं आहे कारण याचा अर्थ असा आहे आपण परमार्थाला लागलो पण अजून देवाची कृपा आपल्यावर पाहिजे एवढी कृपा झालेली नाही आणि ती कृपा करण्याकरता अनुताप निर्माण होणं गरजेचं आहे आणि तो पराकोटीचा अनुताप संसाराविषयीचा तो अनुताप जिथं अनुताप ज्याच्या मनात निर्माण झाला त्याच्या जीवनात प्रायश्चित्त घडतं आणि त्या प्रायश्चित्तातून त्याच्यावर परमात्म्याची कृपा होते आणि कृपेचं वर्म हेच आहे प्रत्येक गोष्टीचं काय असतं वर्म असतं आणि माणसाला वर्म जर सापडलं तर वर्मातून माणसाचे कामं फार लवकर सुलभ होतात कठीण गोष्टी वर्मानं अवघड जातात आता आम्ही मागे एका आश्रमामध्ये होतो आम्ही तिथं मोठमोठाले लाकडं होते मोठाले म्हणजे माझ्या हातात बसणार नाही एवढाले निलगिरीचे लाकडं भाऊ ओले झाडं तोडलेले होते नेमके हे उचलायचे कसे उचलणारे 100 रुपये एका तासाकरता देतो तरी माणूस आला नव्हता आमचे तिथले आठवीरचे सेक्रेटरी 100 रुपये एका तासाकरता तरी लाकडं उचलायला माणूस नाही म्हणे मग काय करतात 3 आता वर्म आपल्याला तर त्यातलं वर्म माहीत नाही आपल्याला ज्ञानेश्वरी हरिपाठ काकळा एवढं माहिती आहे यातलं वर्म त्यातलं काय वर्म परंतु त्यांनी वर्माच करता मी बोलतो एवढाले लाकडं भाऊ जवळजवळ 15 फूट लांब आणि मोठमोठाले लाकडं ती आम्ही तिघांनीच ठिकाणार इथून तर जवळजवळ समजा या पिल्लरपर्यंत एवढ्या अंतरावर तिघांनीच नेले का वर्म होतं कैची टाकली ना म्हणजे कशाची संबल म्हणतात पहारी म्हणतात ना त्या पहाऱ्यांच्या कैच्या टाकल्या लाकडं उचलले त्याच्या खाली गोल लाकडं मोठाले लाकडं टाकले आणि त्याच्यावर ते लाकड चढवलं ते चढवून इकडनं लाकूड उचललं की फुर्र पुढे चाललं जाय भुरक हे वर्म आहे वर्म माहिती नसतं तर बैस टोले घेत तिथंच तसं आहे चुकली आहे वर्म फेरा पडे आणि वर्माने आपल्याला सर्व गोष्टी घडत असताना आणि ते वर्मत पडे काय वर्म ठावे वर्म ते काय तुकोबरायांचं प्रमाण आहे माझ्या तोंडात येऊन नाही राहिलं ते नाही देवाविन वर्म ठाव अर्थ सांगतो वर्म देवाशिवाय आपल्याला माहिती वर्म ते काय काही ठावे देवाविन काही असे काहीतरी मागे पुढे शब्दरचना होत आहे प्रमाण नेमकं येत नाही आता गडबडमध्ये तर वर्म तुकोबाराय म्हणतात परमात्म्याशिवाय प्राप्त होत नाही तसे नाथ महाराज सुद्धा सांगतात की वर्म जर पाहिजे असेल त्याच्यासाठी या कृपेचं वर्म एकच आहे अनुताप निर्माण होणे विषयाविषयीचा अनुताप निर्माण होणे आणि जर अनुताप असेल तो अनुताप कशाविषयीचा जय अनुताप देही अनिवार देही अनुताप म्हणजे या देहामध्ये देहाविषयीचा विषयाविषयीचा अनुताप चला नाथ महाराजांचा हरिपाठ अनुताप शब्द हरिपाठामध्ये आला कुठं आला परिमळ गेलिया ओस फुल देठी आयुष्या सेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट याची पाहे अजूनही किती आहे अवकाश हाची अनुताप धरोनी सकाळ हाची अनुताप घेवोनी सावध काहीतरी बोध करी मना 1 तास वरला खटवांग रायासी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली खटवांग राजाला मृत्यूच्या तावडीत जायला 1च तास शिल्लक राहिला होता किती 1च तास पण 1 तासामध्ये पठ्ठ्यानं उद्धार केला का अनुताप त्याला काय निर्माण झाला खटवांग राजाला अनुताप निर्माण झाला आणि 1 तासात मोक्ष सिद्धी करून घेतली मोक्ष प्राप्ती करून घेतली आपल्याकडे तर पुष्कळ आहे अजून पुष्कळ आहेत म्हणून तेवढ्यामध्ये आपल्याला आपण अनुताप युक्त या देहाविषयी देहामध्ये अनुताप निर्माण कारण केव्हा तरी हा देह जाणार आहे असा अनुताप क्रम आहे तोपर्यंत परमार्थ साधून घ्यावा आणि असा जर अनुताप झाला तर भगवान म्हणतात की ते कृपा होते आणि माझी कृपा जर झाली अशा अनुताप झाला तर कृपा झाली तर त्याला भक्ती होते आणि भक्तीने त्याचं जीवन कृतार्थ होतं त्याला अनन्य प्रकारची भक्ती त्याच्या जीवनात प्राप्त होते माझे कृपे विन निश्चिती कदानुपजे माझी भक्ती माझी झालिया कृपा प्राप्ती अनन्य भक्ती ते करी नाथ महाराज म्हणतात की बाबा म्हणून असे अनुताप हे वर्म आहे या वर्मानं माझी कृपा होते माझी कृपा झाली तर माझी भक्ती घडते आणि माझ्या भक्तीनेच माझी भक्ती उपज निर्माण होते आणि त्या भक्तीने माझ्या कृपेनेच अनन्य प्रकारची भक्ती त्याच्या जीवनामध्ये
घडते अशा प्रकारचा विचार सांगितला. मग आता आपल्याकडं तर अनेक जे दोष घडलेले आहे त्या दोषाला प्रायश्चित्त. नाथ महाराज बस आता महाराज भरपूर वेळ झाला, भरपूर प्रमाण, भरपूर चिंतन सांगितलं अनुतापाचे, आता पटकन आवरा, पुढचा विषयाला हात घाला. नाथ महाराज म्हणता अगदी थोडक्यात महादोषाचे प्रायश्चित्त, महादोषासी प्रायचित्त, केवळ अनुताप निश्चित, अनुतापे विना प्रायचित्त, जान एथ विटंबो. जर प्रायचित्त जर घ्यायचं असेल, आजपर्यंत आपण अनेक दोष केले, सुरुवातीला आपला विषय हाच होता ना, आजपर्यंत आपण दोष केले, त्या दोषाचा दोष आहे म्हणून परमार्थ घडत नाही. कितीही पाप घडलेलं असू द्या, कितीही दोष घडलेले असू द्या, ते दोष घडलेले असताना जर अनुताप निर्माण झाला तर महादोषासी प्रायश्चित्त, त्याला एकच आहे, केवळ अनुताप निश्चित. निश्चित अनुताप हे एकच औषध, रामबाण औषध त्यावर आहे. अनुतापे विन प्रायश्चित्त, जान एथ विटंबो. जर अनुताप जर होत नसेल तर बाकीचा जर किती परमार्थ डामडौल दिसत असला, दाखवत असला, तर तो लोकांना दिसण्याकरता आणि दाखवण्याकरता फलश्रुती काही मिळणार नाही. म्हणून तो दोष सुद्धा जाणार नाही. प्रायश्चित्त फक्त अनुताप आहे. आणि अनुताप एवढा खरं म्हणजे जीवनातला परमार्थ करत असताना काय आहे, आपल्याला मार्गदर्शक आणि सहाय्यकारी असणं महत्त्वाचं आहे. आणि परमार्थातला खरा आपला मित्र, आपलं हित साधून देणारा जर कोणी असेल तर तो अनुताप आहे. अनुतापाने मनुष्य, अनुतापाच्या जोरावर मनुष्य परमार्थ सिद्धीस नेऊ शकतो. आणि तो अनुताप आपल्या जीवनामध्ये शेवटपर्यंत टिकून राहायला पाहिजे. समर्थाने सांगितलं तो अनुताप किती पाहिजे, आधी अवसानी, सुरुवातला आणि शेवटपर्यंत तो अनुताप टिकून राहायला पाहिजे. म्हणून नाथ महाराज शेवटचा पोराकोटीचा या अनुतापाविषयीचे उद्गार काढतात. 18व्या अध्यायामध्ये नाथ महाराज म्हणतात, अनुतापा एवढा सखा, जगी अनेक नाही लोका, धडाडलिया अनुताप देखा, सकळ पातका निर्दाळी. नाथ महाराज म्हणतात की बाबा अनुतापा सारिखा सखा, जगी अनेक नाही लोका. लोकांकरता अनुताप निर्माण होणं याच्यासारखा सखा ना मित्र दुसरा कोणी नाही. आणि असा जर सखा, अनुताप रूपी सखा मित्र जर आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला तर धडाडलिया अनुताप लेखा देखा, सकळ पापा निर्दळी. कारण काही पाप स्वतःच्या काही शत्रू जे असतात ते स्वतःच्या काही संकट आपल्या हातानं जात, एकट्याच्यानं जात नाही, त्याला सहकार्य लागतं. अनुतापासारखा जर मित्र आपल्याला मिळाला, मग किती मोठे पाप असले तरी ते पाप अनुताप म्हणतात, सकळ पातका निर्दळी. त्या तो सखा, तो मित्र आपल्यासोबत राहून आपल्या जीवनातले सर्वचे सर्व पाप निवृत्त करतो. आणि अशा प्रकारचा पाप निवृत्त करणारा, महादोष निवृत्त करणारा, भगवंताची कृपा प्राप्त करून देणारा परमार्थातला जो सखा आहे, तो सखा ब्रह्मदेवाला मिळाला. तो सखा ब्रह्मदेवाला मिळाला. परमात्म्याची कृपा झाली. त्या परमात्म्याच्या कृपेचं वर्म ब्रह्मदेवाला सापडलं. परमात्म्याची कृपा कशाने होते, अनुतापानं. अनुताप काय आहे, हे भगवंताच्या कृपेचं वर्म आहे. आणि ते वर्म ब्रह्मदेवाला सापडलं. म्हणून ब्रह्मनाथ महाराज सांगतात की न कळता माझे मी पण, केवी प्रपंच होय निर्माण, ऐसे चिंतोनी अति गहन, चतुरानन अनुतापी होत. तो अनुताप करतो. आणि अनुताप प्राप्त झाल्यानंतर, ते वर्म सापडल्यानंतर परमात्म्यालाच प्रार्थना करतो की हे परमात्मन, हे ईश्वर, हे जगदीश, हे जगन्नायका, माझ्यावर कृपा कर. कारण त्याला कृपा करण्यासाठी वर्म, त्याला काय आहे, पायरी काय आहे कृपा करण्यासाठी. एखाद्या आमदाराकडे किंवा मंत्री खासदाराकडे जायचं असेल तर काय करावं लागतं, पहिल्यांदा पियेला हातात घ्यावं लागतं. तसं परमात्म्याची कृपा जर प्राप्त करायची असेल तर पहिले अनुताप व्हायला पाहिजे. आणि हा अनुताप ब्रह्मदेवाच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि त्या अनुतापातून परमात्म्याला कृपा करण्यासाठी प्रवृत्त करतात. कृपा करी गा अच्युता,
धावे पावे गा भगवंता या एक कारण वातवता होई रक्षिता मज स्वामी. तर कृपा करा. भगवान म्हणतात की भगवान देवा, आता ब्रह्मदेव म्हणतात की देवा आमच्यावर कृपा करा. आमचे श्रोते देव सुद्धा म्हणतात महाराज आमच्यावर कृपा करा, आता वेळ संपली. म्हणून आपण आपल्या कृपा करायची झाली वेळ आपली. लगेच आता पुढचा विचार कृपा करण्यासाठी भगवंताला प्रवृत्त करतात. मग भगवान कृपा करतात का? कशा प्रकारची कृपा आहे? काय कळवळा? कशासाठी मागणी अनुतापातून? कृपेची इच्छा कशी आहे? ब्रह्मदेवाला भगवंताकडनं काय अपेक्षा आहे कृपेच्या माध्यमातून? याचा विचार आपण उद्याच्या प्रवचनामध्ये करू. आजची वेळ आपली संपून गेली. मध्यंतरी लाईट गेली होती म्हणून थोडा वेळ झाला त्याच्यापासून. आणि काल आपण लवकर सोडलं होतं, 5 मिनिट लवकर सोडलं, तर कालची कसर आज काढली असं आहे. तर उद्या झालेली तरीही सुद्धा आज आपले 5 मिनिट जास्त घेतल्यामुळे मी आपल्याला क्षमा मागतो. क्षमस्व म्हणून आजची झालेली जी सेवा आहे ही आईसाहेबांच्या चरणी, श्रीगुरूंच्या चरणी, ईश्वराच्या चरणी समर्पित करून आजच्या या प्रवचनाला हरिदिनीच्या दिवशी आईसाहेबांच्या सर्वांच्या चरणी समर्पित करून आपण विसावत आहोत. उद्या द्वादशीच्या दिवशी याच वेळेमध्ये पुढच्या कृपेच्या चिंतनाला आपण येणार आहोत. तर त्याप्रमाणे नियमाप्रमाणे ज्ञानोबा तुकोबांचं आईसाहेबांचं भजन करू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री तुकाराम श्री ज्ञानदेव 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 श्री तुकाराम श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई जगत्रजननी मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई दासा ठाव द्यावा पायी मुक्ताबाई 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु झेंडूजी महाराज, सद्गुरु मुकुंद महाराज, सद्गुरु सखाराम महाराज की. सब संतन की. सोमेश्वर भगवान की जय. श्री